पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात असून आता या पार्श्वभूमीवर मतदारसंघात आतापासूनच राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम। विशेषतः महायुतीमध्ये संभाव्य उमेदवारीवरून इच्छुकांची चढाओढ पाहायला मिळत आहे। एका बाजूला विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे, तर उद्योग मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्ती आणि प्राध्यापक सचिन सानप यांचीही उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे। या सगळ्यात आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीत नेमकी कोणत्या पक्षाला मिळणार। भाजपचा दावा कायम राहणार की शिवसेना शिंदे गट या जागेसाठी आता आपली ताकद पणाला लावणार आणि या राजकीय रस्सीखेचीत शिक्षकांच्या प्रश्नांना किती महत्त्व मिळणार। याच पार्श्वभूमीवर विवेकानंद शिक्षण संस्थेने घेतलेली शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणी मोहीम विशेष चर्चेत आली आहे। संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या पुढाकाराने 5,500 नवीन मतदार नोंदणी अर्ज चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेने निवडलेला उमेदवार पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार होईल असा विश्वास व्यक्त केला। त्यामुळे कौस्तुभ गावडे यांच्या नावाभोवती राजकीय चर्चेला उधाण आले। शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय अनुभव, मोठ्या शिक्षण संस्थेचे नेटवर्क आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेला राजकीय संपर्क ही गावडे यांच्या संभाव्य उमेदवारीची बलस्थानं मानली जात आहेत। त्यातच जुनी पेन्शन योजना आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरू शकते। पण दुसरीकडे मंगेश चिवटे यांचं नावही महत्त्वाचे ठरत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे चिवटे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे असून पत्रकारितेपासून त्यांनी कारकीर्द सुरू केली आहे। वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमध्ये संपर्क ठेवणाऱ्या नेतृत्वाची त्यांची प्रतिमा आहे। आता शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमातून विधान परिषदेत जाण्याची त्यांची तयारी असल्याची सध्या चर्चा आहे। म्हणजेच एका बाजूला चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय वर्तुळातील कौस्तुभ गावडे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मंगेश चिवटे आणि त्याच वेळी एकनाथ शिंदे गटातीलच उदय सामंत यांच्या निकटवर्तीय सचिन सानप यांचं नाव आता पुढे येत आहे। सचिन सानप हे स्वतः प्राध्यापक असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख सांगितली जात आहे। शिक्षकांचा आमदार हा शिक्षण क्षेत्रातूनच असावा या भूमिकेतून ते मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या सगळ्या राजकीय चर्चेपेक्षा मोठा प्रश्न आहे तो शिक्षकांचा। आज शिक्षकांसमोर जुनी पेन्शन योजना, संच मान्यता, रिक्त पदांची भरती, अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, अनुदानाचे प्रश्न, वेतन आणि सेवा सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत। दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा, नवीन शैक्षणिक धोरण, डिजिटल शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगारक्षम शिक्षण ही आव्हानंही तितकीच महत्त्वाची आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीत शिक्षकांसमोर केवळ कोणत्या नेत्याच्या जवळचा उमेदवार हा प्रश्न नसणार आहे, तर आपले प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे कोण मांडणार हा खरा प्रश्न असणार आहे। आता विद्यमान आमदार जयंत अस्कावकर यांच्याकडेही या पार्श्वभूमीवर लक्ष लागलं आहे। 6 वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांच्या कामाचा हिशेब शिक्षक मतदारांसमोर जाणार आहे। त्यांच्या समर्थकांकडून शिक्षकांचे प्रश्न मांडल्याचा दावा केला जात असला तरी काही शिक्षक संघटनांकडून जुनी पेन्शन, संच मान्यता आणि अशैक्षणिक कामांच्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त केली जात आहे। त्यामुळे यावेळी अस्कावकर यांच्यासमोर अनुभव विरुद्ध नवा चेहरा अशी लढत उभी राहण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या समीकरणात माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षक संघटनांमधील नंदकुमार सागर तसेच इतर इच्छुकांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघ हा केवळ विधान परिषदेची एक जागा नाही, हा 5 जिल्ह्यातील शिक्षकांचा राजकीय आवाज आहे। त्यामुळे आगामी निवडणूक ही एका अर्थाने महायुतीतील शक्ती परीक्षा, तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदारांच्या कामाचा हिशेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांच्या प्रश्नांवर कोण विश्वासार्ह ठरतो याची परीक्षा असणार आहे। महायुतीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या पाठिंब्यामुळे कौस्तुभ गावडे यांचं पारडं जड होणार। एकनाथ शिंदेंच्या जवळचे मंगेश चिवटे शिवसेनेसाठी दावा मजबूत करणार।
उदय सामंत यांच्या गटाकडून सचिन सानप यांना पुढे केले जाणार की महायुती एकत्रितपणे चौथा चेहरा निवडणार? आणि सर्वात महत्त्वाचं, शिक्षक मतदार या राजकीय समीकरणांपेक्षा आपल्या प्रश्नांना प्राधान्य देणार का? याच प्रश्नाचं उत्तर आता पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीचा निकाल ठरवणार आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघ हा केवळ विधान परिषदेची एक जागा नाही, हा 5 जिल्ह्यातील शिक्षकांचा राजकीय आवाज आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही एका अर्थाने महायुतीतील शक्ती परीक्षा, दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदारांच्या कामाचा हिशेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांच्या प्रश्नांवर कोण विश्वासार्ह ठरतो याची परीक्षा असणार आहे. एकूणच पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. राजकीय पक्ष मतांची जुळवाजुळवी करण्यात व्यस्त आहेत, पण या निवडणुकीत मतदार म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शिक्षक मात्र आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील की तेही या राजकारणाचा एक भाग म्हणून राहतील, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रसार माध्यम. तोपर्यंत धन्यवाद.